सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। इकॉनॉमी म्हणला का टेन्शन येते ना, त्यातल्या त्यात असे कॉम्प्लेक्स इश्यू राहिले का अजूनच टेन्शन येते का नाही। आजचा टॉपिक आहे पैशाचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ मनी, है ना। कारण मॉनिटरी पॉलिसी जर समजून घ्यायची आहे तर पैसा म्हणजे काय, पैशाचं वर्गीकरण काय, पैशाचं सर्क्युलेशन है ना ते पण काय है ना, त्याचं वर्गीकरण। अरे लयच लोचे आहेत, तर लोचे आहेत नाही छानपैकी समजून घेतला डिटेल मध्ये तर तो लोचा राहत नाही। वरवर वाचला का मग लोचा राहते है ना। मग म्हणतो बाबा आला कुठून प्रश्न, मग होते बाउन्स नाही व्हायला पाहिजे, म्हणून आपण एकदम डेप्थ मध्ये समजून घेऊया। आजचं काय टॉपिक, क्लासिफिकेशन ऑफ मनी है ना, पैशाचे वर्गीकरण। पण तुम्हाला माहित आहे नेहमीप्रमाणे यस दोन प्रश्न आपण डोक्यात घुसवाचे, म्हणजे घुसवाचेच, घुसले नाही तर परीक्षा घुसली समजा मग है ना। तर चला पहिला प्रश्न तुमच्यासाठी बरोबर आहे। काय म्हणते बाबा पहिला प्रश्न म्हणते की कोणत्या चलनास विश्वासार्ह सुद्धा संबोधल्या जाते, विश्वासार्ह चलन सुद्धा संबोधल्या जाते। विच मनी इज ऑल्सो कॉल्ड ॲज फिड्युशियरी मनी है ना। कोणाला म्हणतात तर पहिला आहे प्रातिनिधिक कागदी चलन, रिप्रेझेंटेटिव्ह पेपर मनी। दुसरा आहे रूपांतरित कागदी चलन, कन्व्हर्टेबल पेपर मनी। तिसरा आहे अरूपांतरित कागदी चलन, नॉन कन्व्हर्टेबल पेपर मनी। आणि चौथा आहे आदिष्ट चलन, फियाट मनी है ना। पहिला प्रश्न आला लक्षात। चला दुसरा प्रश्न, खालील पैकी कोणत्या मान्य किमतींचे नाणे मर्यादित वैध चलन नाही। विच ऑफ द फॉलोइंग डिनॉमिनेशन कॉइन इज नॉट लिमिटेड लीगल टेंडर है ना। तर तुम्हाला दिलेला आहे 5 पैसे, 10 पैसे, 25 कायचे पैसे होत माहित नाही आमचे, 50 पैसे असं दिलेलं आहे। उत्तर तुम्हाला आता समजून घ्यायचं आहे। मग उत्तर येण्यासाठी उत्तर आले का, आले असतील तर मस्त, अभ्यास जबरदस्त, आणि नसतील आले तर अभ्यास करायचा आहे जबरदस्त। तर मग व्हिडिओ पाहायचा, पूर्ण पाहायचा, उत्तर नक्की भेटतील। आणि मग वेगवेगळे प्रश्न बनवायचे स्वतःचेच, आणि मस्त प्रश्न बनवून मस्त उत्तर जमा करून एकदम खतरनाक पद्धतीनं काय करायच्या परीक्षा तडकवाची। ठीक आहे, तर चला बाबा आपण समजून घेऊ पैशाचं वर्गीकरण। पैसा म्हणजे काय, पाहिला का तो व्हिडिओ, पाहिला यस, पाहिला असेल तर चिंताच नाही, पाहिला नसेल तर पुन्हा पाहून घ्या बाबा है ना। मॉनिटरी पॉलिसी या प्लेलिस्ट मध्ये टाकून ठेवला, तो पाहून घ्यायचा, खूप महत्वाचा आहे। ठीक आहे, तो समजला तर हा ठीक आहे। चला पैशाचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ द मनी। किती आहे, किती प्रकारे आहे, 3 प्रकारे आहे। एक स्वीकार्यता म्हणजे एक्सेप्टेबिलिटी, दुसरा आहे चलन प्रणालीचा निकष, मॉनिटरी सिस्टम क्रायटेरिया, तिसरा आहे पैसा वस्तुमूल्य निकष, मनी कमोडिटी व्हॅल्यू क्रायटेरिया है ना। एक्सेप्टेबिलिटी म्हणजे मान्य केलं बा, स्वीकारलं है ना, एक्सेप्ट केलं। आता कोणी स्वीकारलं, कशा प्रकारे स्वीकारलं हे अत्यंत महत्वाचं आहे। तर एक्सेप्टेबिलिटीच्या आधारावर 2 उपवर्गीकरण काय आहे, वैध चलन लीगल टेंडर मनी, आणि दुसरा आहे विधितर चलन नॉन लीगल टेंडर मनी। एकदा आपण बघितलं मॉनिटरी सिस्टीम मध्ये तर 3 उपवर्गीकरण दिसतात। एक आहे धातू चलन, मेटॅलिक करन्सी किंवा मेटॅलिक मनी, दुसरा आहे कागदी चलन किंवा पेपर मनी, पेपर करन्सी, आणि तिसरा आहे पतचलन, क्रेडिट मनी किंवा क्रेडिट करन्सी। ओके, पैसा आणि वस्तू याच्या मूल्यांच्या निकषाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर 2 उपवर्गीकरण, एक आहे खात्यातील चलन मीन्स मनी ऑफ अकाउंट, आणि दुसरा आहे योग्य चलन म्हणजे मनी प्रॉपर। हे आधी समजून घेतले, वर्गीकरण लक्षात आलं, एक्सेप्टेबिलिटी, मॉनिटरी सिस्टीम आणि मनी कमोडिटी व्हॅल्यू। ठीक आहे, त्याचे हे आपल्याला उपवर्गीकरण। आपल्याला बरेच वेळा असं ऐकलेलं दिसते लीगल टेंडर मनी का म्हणतात बा वगैरे म्हणून, बरोबर आहे।
तर आपण जर या क्लासिफिकेशनच्या दृष्टिकोनातून या सर्वांना समजलं तर ते अधिक सोपं जातं, सहज रीतीने समजतं, कंपॅरेटिव्हली आपल्याला समजून येतं. नाही तर बऱ्याच ठिकाणी आपण काय पाहतो, एवढंच पाहतो किंवा फियाट मनी असा शब्द ऐकतो, बाकीचं काय ते कशाशी एकमेकांशी रिलेटेड आहे हे समजून घ्यायचं असेल तर वर्गीकरण समजून घेणं आवश्यक आहे. एमपीएससीच्या युपीएससीच्या बहुतांशी पुस्तकांमध्ये हे दिलेलं नाही, रमेश सिंग मध्ये बी नाही है ना. पण बेसिक फंडामेंटल नाही समजले तर दंडी उडते आणि म्हणून पोट्टे मग क्लास लावायला जाते आणि मग क्लासेसमध्ये शिकवल्या जाते. आलं की नाही लक्षात. तर आपला हाच क्लास हो फुकटाचा बढियापैकी कम में बम है ना. तर चला पाहून घ्या आता, एवढं लक्षात आलं. ठीक आहे, आता आपण समजून घ्या एक एक निकषाचं. एक्सेप्टेबिलिटी, एक्सेप्ट स्वीकार, कोण स्वीकारणार आहे. तर आपल्याला असं दिसतंय की जेव्हा अर्थव्यवहार होतो, व्यवहार है ना, तर व्यवहारामध्ये दोन पार्टी राहतात, एक देणारा एक घेणारा, बरोबर आहे राईट. मग एखादी वस्तू आपल्याला विकत घ्यायची आहे तर मीडियम ऑफ एक्सचेंज काहीतरी हवा आहे. मग मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणून आपण जे देतो ते त्यांनी मान्य केलं पाहिजे. त्यांनी जर मान्य केलं तर त्याला आपण काय म्हणतो, पैसा, मनी. त्यांनी मान्य केलं तर पैसा, मनी. पण आता ठीक आहे, आपण एक दगड दिला एकाला ना, त्यानं दूध दिलं, एका लिटर दूधचे मी दगड देतो, त्यानं मान्य केलं, चालन बाबा हा तुझ्याजवळ झक्कास दगड आहे मी घेतला है ना. मग त्याला पाहिजे, त्यानं तर दूधवाल्यानं घेऊन घेतला दगड, आणि दगड घेतल्यावर तो गेला कुठंतरी ब्रेड घ्यायला, आणि ब्रेडवाल्या दुकाना म्हणलं बापू हा घे दगड, मला ते ब्रेड. म्हणा बा हट तिकडे लमच्या, कुठला दगड आणतोस बे, मला पाहिजे हा दगड. आली आपत. म्हणजे काय, स्वीकार्यता, ऍक्सेप्टेबिलिटी. जनरल हवी आहे, कशी हवी आहे, जनरल हवी आहे, सर्व मान्य हवी आहे. दोघांना जुगाड जमवला म्हणजे जमणार नाही. मग आता सर्वांनी मान्य तर कशी होईल है ना. सर्वांनी मान्य, सगळ्या माणसांनी म्हणलं बाबा सगळे मान्य करा, तर लमचे इथे दोघांचेच पटे नाही, एवढ्या जणांचं पटन का नाही. मग इथे सर्व मान्यता कशी असली पाहिजे, कंपल्सिव्हली, जबरदस्तीनं तुला घ्यावंच लागेल बापू, असा नाही म्हण तर तुला सांगतोच. आणि म्हणून तिथे एक्सेप्टेबिलिटी मध्ये कंपल्शन आणि एक्सेप्टेबिलिटी अशा दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. मग आता कंपल्शन कोण टाका, हा म्हण का बे दगड देतो घ्यावंच लागेल बे तुला, असा कसा नाही घेसला आमच्या तर पाहून दगडानच टेचतो, असं होईल का नाही. म्हणून तिथे मग स्टेट, राज्य याची भूमिका आपल्याला दिसून येते. आणि मग इथेच एक्सेप्टेबिलिटीचा क्रायटेरिया स्टेट ऑथॉरिटी अँड कंपल्सिव्ह एक्सेप्टन्स बाय द पीपल असं कॉम्बिनेशन येतं. म्हणून आपण बघूया पहिलं वर्गीकरण, लीगल टेंडर, वैध चलन. एक्सेप्टेबिलिटीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये पेमेंट अँड डेब्ट डिस्चार्ज. एखादं पेमेंट करायचं असेल, मीडियम ऑफ एक्सचेंज वापरायचं असेल किंवा कर्जाची परतफेड करायची असेल तर त्याच्यासाठी मोड राहील कुठला, असा की जो राज्याने मान्यता दिली आहे. काय आहे, इट इज बीइंग स्टेट सँक्शन्ड बाय द स्टेट. राज्य म्हणते हे मी म्हणलो हे तुले मानावंच लागेल पैसा आहे म्हणून. आणि दुसरा लोकांची सक्तीने स्वीकार्यता आणि कंपल्सरी एक्सेप्टन्स बाय द पीपल. कंपल्सरी एक्सेप्टन्स, राज्याने एखादी वस्तू म्हटली हा पैसा आहे तर तो पैसा आहे आणि तो सर्वांनी स्वीकारावाच लागेल. आणि जर नाही स्वीकारलं तर जा मी नाही घेत पैसे तर काय होईल, तर त्याला राज्य दंड देऊ शकते. चल बापू जेलची हवा खाय, तू जास्त शायना बनलास का, असं होऊ शकते. गेटिंग द पॉइंट. आणि म्हणून याला काय म्हणतो आपण, लीगल टेंडर. कायदेशीर आहे, वैध आहे, कायदेशीर आहे, कायदेशीर चलन मान्य केलेलं आहे. इट इज डिक्लेअर्ड ॲज अ मोड ऑफ एक्सचेंज बाय द लॉ. कायद्याने ते म्हटलेलं आहे, राज्याने ते म्हटलेलं आहे. म्हणून इथे कसं आहे, राज्य मान्यता आणि लोकांची सक्तीने स्वीकार्यता ह्या दोघां मिळून जे होतं त्याला आपण काय म्हणतो, लीगल टेंडर. त्याला काय म्हणतो आपण, लीगल टेंडर. इफ द पीपल, एनी पर्सन इज अनेबल टू एक्सेप्ट or rejecting the payments which is being declared by the state as a mode of exchange or medium of exchange,
देन ही विल बी लायबल फॉर पनिशमेंट. त्याला पनिशमेंट सुद्धा होऊ शकते. गेटिंग द पॉइंट? क्लिअर झालं? लक्षात आलं आता? बिलकुल. हे समजलं म्हणजे हे समजलं, हे समजलं म्हणजे हे समजलं. इथे काय म्हटलंय? राज्य मान्यता ना, लोकांची सक्तीने स्वीकारता. इथे राज्य मान्यता नाही बाबा. हा, राज्य मान्यता नाही आणि लोकांनी सक्तीने स्वीकारलं पाहिजे असं पण नाही. इट इज ऍट द विल ऑफ द पीपल आयदर टू एक्सेप्ट ऑर नॉट. है ना? त्याचं सुंदर उदाहरण आता इथे आपण एक उदाहरण घेऊ आणि इथे उदाहरण घेऊ. इथे उदाहरण घेऊ आपण पैसा, करन्सी है ना, आपली नोट, 100ची नोट है ना, ₹100. एक 100ची नोट आहे, 100ची नोट आहे आणि 100ची नोट घेऊन बाजारात गेलो आणि एखाद्या वेळेस एक 100ची वस्तू घेतली आणि त्याला 100 रुपये दिले, त्यानं म्हणलं मी घेत नाही. तुम्ही ना असं तर लईच वेळा म्हणते, अबे तर फाटली नोट द्या तर कसा घेणार आहे तो, है ना? तो काहून वापस करते? हे नाही पाहिजे म्हणते, दुसरी दे म्हणते. भाऊ असं म्हणते का मी घेतोच नाही, तो दुसरी दे म्हणते. बरोबर आहे, राईट? म्हणजेच 100ची नोट आपण दिली, 100चं सामान घेतलं, तोही हसत हसत भेटले बाबा 100, आपण हे सामान झालो बा लुटलो, 100 रुपयात मस्त घेऊन येतो की नाही? म्हणजेच काय, सर्व प्रकारच्या शासनाने निर्गमित केलेल्या आणि शासनाच्या वतीनं केंद्रीय बँकेने, कोणी? शासनाने आणि केंद्रीय बँकेने ज्या निर्गमित केलेल्या सर्व नाणे, सर्व पैसा, ऑल मनी, फॉर्म्स ऑफ मनी नाही, ऑल मनी अँड कॉइन्स, ते जे आहेत त्याला काय म्हणतो आपण? लीगल टेंडर म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? लीगल टेंडर. म्हणजे 5 पैसे राहत, 10 पैसे राहत, आता दिसत नाही, 25 पैसे दिसत नाही, 50 नाही दिसत. बरोबर आहे? तर 1 रुपया राहत. तर जेवढे काय पैसे शासनाने म्हणले हे बाबा पैसे होत, याला मी मान्यता देतो, ते सर्व प्रकारचे पैसे काय होत? लीगल टेंडर. मग लीगल टेंडर 2 प्रकारचे राहतील. लीगल टेंडर काय राहतील? 2 प्रकारचे राहतील. एक राहतील मर्यादित लिमिटेड आणि दुसरं राहतील अमर्यादित अनलिमिटेड. लिमिटेड म्हणजे काय? ते त्याला बंधन राहील की बाबा हे जे वापरायचे आता पैसे, यांचं एकूण एवढं मूल्य आहे ना, एवढ्या मूल्यापर्यंतच तू याचं ट्रान्झॅक्शन करू शकते, त्याच्यावर नाही करू शकत. एखाद्या वेळेस एखादी वस्तू घ्यायची असली आणि त्या वस्तूचं मूल्य, त्याला जी मर्यादा दिलेली आहे त्या मर्यादेच्या आतमध्ये असेल तर तेवढं तू देऊ शकते, त्याच्यावर देता येत नाही, तो रिजेक्ट करू शकते, तो म्हणते मला नाही पाहिजे. आलं की नाही लक्षात? ते काय पुढे पाहूया. आणि अनलिमिटेड म्हणजे कसं? किती बी 100ची गड्डी घेतली अशी एवढी मोठी आहे ना, एखाद्याने म्हणलं 10 लाख रुपये दे घ्या गड्डी, त्याने म्हणलं अबे काय मला 500चेच पाहिजे, मी 100चे नाही घेऊन, तर त्याला म्हणत इकडे बे चल पोलीस ठाण्यात. नाही असा म्हणतास, बरोबर आहे? नाही कसा म्हणतास? म्हणजे अनलिमिटेड. ते काय आहे? अनलिमिटेड. जितके पाहिजे तेवढा तुम्ही त्या डिनॉमिनेशन मध्ये देऊ शकता, पण इथे मात्र मर्यादा येते, असं देता येत नाही, है ना? ते आपण पुढे पाहू तर तुम्हाला अजून चांगल्यानं समजून जाईल. क्लिअर? लक्षात आलं? आता इकडे जर पाहिला सेमच, इथे राज्य मान्यता नाही, इथे म्हणजे उदाहरण काय? पैसा वगळून सर्व प्रकारचे असे डॉक्युमेंट आहेत, फायनान्शियल डॉक्युमेंट, जे फायनान्शियल डॉक्युमेंट पैशामध्ये कन्वर्ट होऊ शकतात. ऑल फायनान्शियल डॉक्युमेंट्स विच कॅन बी कन्वर्टेड इनटू द मनी sanctified by the state is called as a non-legal tender. विधितर चलन, है ना? उदाहरणार्थ चेक. आपण जर म्हणलं मी तुले नाही का, मला 100 रुपयाची वस्तू दे, मी तुले चेक नाही, मला नाही पाहिजे चेक, पैसे देत असतील तर सांग. तुम्ही चल जेलमध्ये, तो म्हणा अबे चल मला नको दाखव, चल तू होय तिकडे. बरोबर आहे? आपण काही करू शकत नाही. पोलीस ठाण्यात गेलो तर पोलीसवाला म्हणा अबे पैसे देणार त्याले, कायले फालतूचा वानवतास. बरोबर आहे, राईट? म्हणजे चेक काय झाला? विधितर. पण त्यानं जर म्हणलं ना अच्छा ठीक आहे चेक देतास, काही हरकत नाही, आजच्या तारखेचा देऊन टाक, हा ना, मग मी आताच जातो ना काढून घेतो, नाही तर बियर दे मी लगेच काढून येतो, असं तो म्हणू शकते. म्हणजे इथे शासन म्हणते की बाबा मानावंच लागेल असं नाही, नो सँटिटी. पण तिकडे जर माणसाला वाटलं की नाही बाबा माया रोजचा गिरायक आहे, तो आज नाही आहे त्याच्याजवळ पैसे, तो चेक देतो म्हणते, तर त्याला म्हणतो आजचीच ताक बियरर चेक दे, मी जा काढून आणतो.
तोही म्हणते ठीक आहे भाऊ घे ना का म्हणते, देऊन टाकते, आपण पैसे काढून तो एक्सेप्ट. म्हणजे इट इज डिपेंड ऑन द एक्सेप्टेबिलिटी ऑफ द पीपल. देर इज नो कंपल्शन, कुठलंही कंपल्शन नाही. लक्षात आलं. चेक, डिमांड ड्राफ्ट, डीडी, मला नाही पाहिजे डीडी मध्ये, है ना. तर हे जे सर्व आहेत इथले उदाहरणार्थ बघा, चेक, डिमांड ड्राफ्ट, टाइम डिपॉझिट, बॉन्ड, सिक्युरिटीज, डिबेंचर्स, बिल ऑफ एक्सचेंज, पोस्टल सर्टिफिकेट, इन्शुरन्स पॉलिसीज, हे जर आपण एक्सचेंज करायला गेलो तर काही जण हो म्हणतील, काही जण नाही म्हणतील. गेटिंग द पॉइंट. लक्षात आलं. त्याला आपण काय म्हणतो, विधितर चलन. आता विधितर चलनला पर्यायी शब्दावली आहे, ते खूप महत्वाचे आहे, कारण याला ते त्याला ते विचारते. पर्यायी शब्दावली म्हणजे काय. पहिला आहे ऑप्शनल मनी. रॉबर्टसन म्हणलं याले ऑप्शनल मनी, पर्यायी चलन आहे. चलनाला पर्याय आहे, चलनाला पर्याय आहे. हा सोयीचा आहे, सोपा आहे. चेक घेऊन चालला माणूस, चेक खिशात भरलं त्यानं, याला द्यायचा रे बाबा, चेक घेऊन जातो मी 10 लाखाचा आहे, भरलं खिशात, है ना, खिशात भरलं न घेऊन चालला. मधात गुंड बा चाल तेरा पॉकेट दिका, तो घे रे बाबा पॉकेट, आपली चेक आहे. काय करतील, चेक आचार टाकते, कारण तो कसा चेक होता, कसा होता, है ना, अकाउंट पे, तिथं नाव लिहिलं. बापू तू काय घेऊन करशील, टेन्शन नाही, घेऊन जाय चेक, मला काही प्रॉब्लेम नाही. पण पैसे राहिले असते तर 10 लाख, बरोबर आहे. सेफ्टी मेजरसाठी, है ना, ऑप्शन्स आहे, पर्याय देत आहेत, है ना. इट्स ऑल्सो कॉल्ड एज अ नियर मनी. नियर मनी म्हणजे बिलकुल पैशाच्या सारखं कन्वर्ट होऊ शकते. ऑन डिमांड इट कॅन बी कन्वर्टेड. चेक बँकेत टाकला, बँकेनं लगेच पैसे दिले. ऑन डिमांड कॅन बी कन्वर्टेड. पॉसिबिलिटी आहे, त्याची लवचिकता आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे, कन्व्हर्टेबिलिटी छान आहे, पोर्टेबिलिटी आहे पैशासारखी, आणि म्हणून नियर मनी. पण प्रत्यक्षात पैसा आहे का, प्रत्यक्षात पैसा नाही, पैशाच्या नजीकचा आहे, म्हणून याला आपण म्हणतो प्रतिमुद्रा, नियर मनी. याला मनी सबस्टिट्यूट पण म्हणतात, पैसा प्रतियोजन, है ना. मनी सबस्टिट्यूट, इट सबस्टिट्यूट टू द मनी. पैशाला पर्याय दिलेला आहे, ऑप्शन्स दिलेले आहेत. सोयीचा असावा, सिक्युअर्ड असावा, टेन्शन नको बाबा, है ना, कारण की पैसा जर गेला तर काही करता येत नाही, हात जात नाही, टेन्शनच नाही. गेटिंग द पॉइंट. क्लिअर. लक्षात आलं. हे क्लिअर झालं. ओके. आता आपण समजून घेऊया जे चलानीचे मॉनिटरी क्रायटेरियानुसार आहे, त्यातलं पहिलं आहे धातू चलन, है ना. मेटॅलिक करन्सी, मेटॅलिक मनी. आधी मेटॅलिकच होते, मॉडर्न याच्यानंतर मग कागदी चलन आपण पाहायला लागलो. आधी पैसेच, है ना, तुगलकनं धरले ना, पैसे मिंट केले ना, मग लोकांनी ते कुठले आणि तेच विकले, असं पण झालं. ते कोणतं, स्टँडर्ड मनी. ते कोणतं, स्टँडर्ड मनी, मानक चलन. स्टँडर्ड मनीची खास गोष्ट कशी आहे, कारण तुगलकच्या वेळात पैसे लोकांनी कुठले न विकले, है ना, उलटच झालं, कुठल्यावर भाव जास्त भेटायला लागले, आली आपण, बरोबर आहे. इकडे कसं आहे, दर्शनी मूल्य आणि आंतरिक मूल्य ही एक कॉन्सेप्ट असते. आंतरिक मूल्य म्हणजे मेटॅलिक व्हॅल्यू, म्हणजे एखादी धातू आपण कुठला आणि मार्केटमध्ये नेला आणि म्हटलं बाबा हा तांबा आहे, किंवा हा पितळ आहे, किंवा हे सोनं आहे, आपण एखादा असा नेला ना दिला, तो असा मोजते, एवढा ग्रॅम आहे म्हणते, एवढ्या ग्रामचा आजचा एवढा रुपया घेऊन जा म्हणते, बरोबर आहे, राईट. क्लिअर. त्याला काय म्हणतो आपण, इंट्रिन्सिक व्हॅल्यू. त्याला काय म्हणतो आपण, आंतरिक मूल्य, अंतर्गत आतमधलं आहे, सेल्फ व्हॅल्यू आहे, त्याची स्वतःचं मूल्य आहे. आणि बाह्यंगत व्हॅल्यू म्हणजे त्याच्यावर किती लिहिलेलं आहे, है ना. आपण बघतो ना असा, हे बघा असा काय लिहिलाय, 1 रुपया. काय लिहिलेला आहे, 1 रुपया. याच्यावर 1 रुपया लिहिलाय. आता याच्यावर 1 रुपया लिहिलेला आहे, किंवा ह्या नाणं जर बघितलं ब्रिटिशकालीन होतं हे, याला कुठलं आणि कुठून जर बाजारात नेलं तर जेवढं त्याच्यावर लिहिलं आहे तेवढंच बाजारात आपल्याला पैसे मिळाले, तर त्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड मनी, मानक चलन. फेस व्हॅल्यू म्हणजे त्याच्यावर लिहिलेली व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे त्याच्यावर जे लिहिलेलं मूल्य होतं 1 रुपया 2 रुपये, आणि त्याला कुठलं त्या पैशाले आणि बाजारात विकलं तर 1 रुपयाचं लिहिलं असेल, इथं बाजारात गेल्यावर त्याला 1च रुपया भेटला. म्हणजे दर्शनी मूल्य आणि आंतरिक मूल्य, फेस व्हॅल्यू इज इक्वल टू द इंट्रिन्सिक व्हॅल्यू जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, मानक चलन, स्टँडर्ड मनी,
ह्यानं काय म्हणतो, मानक चलन, स्टँडर्ड मनी. धरलं कुठलं नेलं काय टेन्शन नाही, कोणी काही नाही करू शकेल. बरोबर आहे. याला दुसरं नाव काय आहे, याला दुसरं नाव आहे पूर्ण शरीर पैसा, फुल बॉडीड मनी. पूर्ण शरीर पैसा, फुल बॉडीड म्हणजे कसं आहे, ते प्रत्यक्षात धातू आहे, त्या प्रत्यक्षात धातू आहे आणि त्याच्यावर मूल्य लिहिलेलं आहे. जे मूल्य लिहिलेलं आहे तेवढ्याच मूल्याचा धातू आहे. मेटॅलिक व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू इज सेम. मेटॅलिक व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू इज सेम म्हणून याला फुल बॉडी, त्याची बॉडी आणि त्याचा चेहरा दोन्ही सारखे आहेत, है ना. हे कसं आहे, अमर्याद अनलिमिटेड लीगल टेंडर. अनलिमिटेड लीगल टेंडर तुम्हाला आता सांगितलं. म्हणजे कसं की तुम्हाला जेवढे त्याच्यात व्हॅल्यू द्यायची असेल तेवढं तुम्ही देऊ शकता. सपोज टू बी 1 रुपया आहे आणि 1 रुपया तुम्ही म्हणला की एखाद्याने मागितलं 1 लाख रुपये पाहिजे आणि तुम्ही एक चे सिक्के घेऊन गेले आणि ते जर अनलिमिटेड टेंडर असेल याच्यानुसार तर त्याला सिक्के घ्यावं लागतील. तो म्हणून नाही शिकणार बे का चिल्लर आणला, चुपचाप घे. तर मकरंद अनासपुरेचं नाही बा पिक्चर आहे, तो इलेक्शनला उभा राहते ने मोजते तसा. आलं लक्षात, मोजे रे भाऊ 1 रुपया. आली आपण लक्षात आलं ना. ठीक आहे. तर त्याला काय म्हणतो आपण, अनलिमिटेड लीगल टेंडर. भारतामध्ये 1835 ते 1893च्या दरम्यान जे ब्रिटिशांनी नाणं इश्यू केलं होतं ते नाणं कसं होतं, अनलिमिटेड आणि स्टँडर्ड मनी मानक चलनाचं होतं. बिलकुल त्याचं धातूचं मूल्य आणि त्याची फेस व्हॅल्यू ही सारखी होती. क्लिअर, लक्षात आलंय. ठीक आहे. दुसरं आहे आता प्रतीक चलन, टोकन मनी. इकडे तुगलकी कारभार होऊ शकते. धरताना पैसे कुठून टाकतात काही खरं नाही. कधी कधी इंट्रिन्सिक व्हॅल्यू वाढून गेली तर मार्केट डिमांड ना आली आपण. मग तसं नको व्हाले, पैसा बॅलन्स राहायला पाहिजे, है ना. पैशावाले कुठल्यावर त्याची किंमतच गायब झाली पाहिजे, ते खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून कॉन्सेप्ट आला टोकन मनी, प्रतीक चलन. याच्यावर कसं असते, फेस व्हॅल्यू जी आहे, दर्शनी मूल्य जे आहे, है ना, ते इंट्रिन्सिक व्हॅल्यू पेक्षा अधिक असतं, है ना. फेस व्हॅल्यू इज मोर दॅन द इंट्रिन्सिक व्हॅल्यू. म्हणजे 1 रुपया जर आहे आणि त्यानं धरलं लमच्याला 1 रुपया कुटतो, का करण मला सरकारनं, मी जातो बाजार, घे रे बाबा आणि दे बरं मला 1 रुपया वापस. आला सरकारले बरबादच करतो मी, कुटतो नाही तर सरकारचे नाणे संपवतो. असा गेम केला तर असा गेम इथं होऊ शकत नाही. त्याने 1 रुपयाचा 1 रुपया घेतला, तो कुठला बाजार गेला 10 पैसे भेटले, आली आपण. परवडन का त्याला, कुठनं परवडणार नाही. म्हणून याला आपण काय म्हणतो, दुसरा शब्द आहे रिप्रेझेंटेटिव्ह मनी. इट्स नॉट अ फुल बॉडीड. याचं धातूचं काहीच नाही आहे, किती कमी होईल किंमत माहीतच नाही. फेस व्हॅल्यू ही खूप जास्त असते, त्याच्यामुळे याला काय म्हणतो, तो प्रतिनिधी करते की मनी आहे म्हणून. हा प्रत्यक्षात मेटॅलिक याच्याने त्याचं व्हॅल्यू पूर्ण होऊ शकत नाही. हा सुद्धा अनलिमिटेड, हा पण अमर्याद, जितके पाहिजे तितके. मकरंद अनासपुरे सांगितलं तुम्हाला, घे बाबू 15,000 भरायचे आहेत ना, 1 रुपया मोजत बस. आलं की नाही आपण, राईट. भारतीय रुपया नाणे, जेवढी भारतातली 25 पैशाच्या वरची, जेवढी भारतातली 25 पैशाच्या वरची नाणी आहेत ती काय झाली, टोकन मनी. ती काय झाली, टोकन मनी. ओके, प्रतीक मनी. पण कशी, अमर्याद. 25 पैशापासून खाली ते काय झाली, मर्यादित. तिकडे पाहू आपण, ते काय झाली, मर्यादित. बघा, दुय्यम चलन, सबसिडियरी मनी, प्रत्येक चलनास सहाय्यक आहे. दीज आर असिस्टिंग टू द टोकन मनी. कशाला, आता 1 रुपया माझ्या जवळ आहे, है ना. मी मार्केटमध्ये गेलो, 50 पैशाची चॉकलेट म्हणला, बाबा 50 पैशाची एक चॉकलेट दे, 25 पैशाची एक चॉकलेट दे. आता आली ना आपण, मग 25 पैसे कुठून देणार तू. तर तो काय करतो, 25 पैसे काय आहे, सपोर्ट टू 1 रुपीज. 1 रुपयाला काय करताय, सपोर्ट करताय, ट्रान्झॅक्शन व्हावं, इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन फिजिबल व्हावं, पॉसिबल व्हावं, है ना. एका डिनॉमिनेशनला प्रॉपर याच्यात डिवाइड करता यावं. दशमान पद्धती अडॉप्ट केली ना आपण,
तर दशमान पद्धतीला अनुसरून त्याचं डिव्हिजिबिलिटी झाली पाहिजे ना, नाही झाली तर पैसा हा पाहिला का व्हिडिओ पुन्हा विचारतो, त्याच्यात मी कॅरेक्टरिस्टिक सांगितले आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द डिव्हिजिबिलिटी. विभाजनच झालं नाही तर मग कसं, आणि म्हणून त्या विभाजन व्हावं या टोकन मनीचं, त्यामुळे त्याला काय आहे, सहाय्यक सपोर्टिव्ह आहे. इट्स सपोर्ट, इट इज नॉट सबस्टिट्यूट. पर्यायी नाही, मनी सबस्टिट्यूट नाही, सपोर्टिव्ह आहे, म्हणून याला सबसिडियरी दुय्यम आहे. बरोबर आहे, राईट. सर्व मान्यंकित नाणे जे 5 पैसे ते 25 पैसे, बघा लक्षात घ्या, सर्व मान्यंकित नाणे डिनॉमिनेशनचे नाणे जे 5 पैसे ते 25 पैशाचे आहेत ते कशात येतात, सबसिडियरी. आणि दिस आर द लिमिटेड लीगल टेंडर. काय आहेत, लिमिटेड लीगल टेंडर आहेत. एका मर्यादेच्या अधिक मूल्यापेक्षा अधिक नाणे देता येत नाही. म्हणजे जर तुम्ही 25 पैसे ठरवले, 1 लाख रुपये द्यायचे आहेत, देता येत नाही. तुम्हाला कितीपर्यंत देता येईल, 25 रुपयापर्यंत, सॉरी 25 रुपयापर्यंत. म्हणजे 5-5चे सिक्के उचला, 10चे सिक्के उचला, है ना, 20चा सिक्का उचला, 25चा सिक्का उचला, कुठलाही 5-5 पैसे तुम्ही म्हणला, तुम्ही 5-5 पैसे देईन, पण कुठपर्यंत देऊ शकतो, 25 रुपयापर्यंत. त्याच्यावर देता येत नाही. त्याच्यावर जर एखाद्याने म्हटलं मी घेत नाही, तर तुम्ही त्याला कंपल्शन करू शकत नाही. क्लिअर, राईट. लक्षात आला आता, अनलिमिटेड, लिमिटेड, आणि क्लिअर झालं. स्टँडर्ड मनी क्लिअर झालं. टोकन मनी, सबसिडियरी मनी क्लिअर. ओके, चला आता आपण बघा हे कशा कशाने बनले असतात सांगितलं. गोल्ड, सिल्वर, निकेल, कॉपर. आता बनवतो का गोल्ड वगैरे, एक जमान्यात व्हायचं, पण त्याचं कसं होतं, रिस्ट्रिक्टेड सर्क्युलेशन होतं, है ना. आता तसं करता येत नाही, सर्क्युलेशन चांगलं असलं पाहिजे. सर्क्युलेशन नाही तर इकॉनॉमिक ग्रोथ नाही, है ना. ठीक आहे, चला आता आपण बघूया कागदी चलन. कागदी चलन कशाने बनले असतात, कागदाने बनले असतात. विशेष प्रकारचा कागद असतो, विशेष प्रकारचा, त्याची ड्युरेबिलिटी वगैरे असली पाहिजे, है ना. शासन किंवा केंद्रीय बँक जी आहे, सेंट्रल बँक, त्याच्याकडून निर्गमित केलं जातं. आणि डिफरंट डिनॉमिनेशन असतात, वेगवेगळे डिनॉमिनेशन असतात. 1 रुपयापासून तर आपण, है ना, 1000 रुपये, 2000 रुपयाची नोट गायब झाली फुर्र एका दिवसात, है ना. रात्रीतून मोठे बोंबलायला लागले, है ना. बायांच्या तर लई नुकसान त्याला, ज्या पुरचुंडीत ठेवत होत्या, जाऊ द्या. ठीक आहे. कागदी चलन आपल्याला काय दिसतात, 4 प्रकार आहेत, त्याचे उपप्रकार. एक आहे प्रातिनिधिक कागदी चलन, रिप्रेझेंटेटिव्ह पेपर मनी. दुसरा आहे रूपांतरित कागदी चलन, कन्व्हर्टिबल पेपर मनी. तिसरा आहे अरूपांतरित, इनकन्व्हर्टिबल पेपर मनी. आणि चौथा आहे आदिष्ट मुद्रा, फियाट मनी. तुम्ही खूप वेळा शब्द ऐकता ना, फियाट मनी काय आहे ते बघूया. बघा, प्रातिनिधिक कागदी चलन, कोशागाराकडील सुवर्ण मुद्रा सोन्याने संपूर्ण समर्थन केली जाते. असं एक चलन आहे, म्हणजे असा एक कागद आहे, जो कागद त्याच्या मॅच्युरिटीला म्हणा, किंवा तो आपण त्याच्यावर जी फेस व्हॅल्यू लिहिली असेल त्याच्यावर, तेवढ्या फेस व्हॅल्यूचा जर तुम्ही गेला सरकारकडे कुठेही आणि म्हणला मला याचं सोनं पाहिजे, किंवा ते सोन्यातच कन्वर्ट होणार. जेव्हा तुम्ही त्याला विड्रॉल करायला जाल ते कशात कन्वर्ट होईल, सोन्यातच कन्वर्ट होईल, है ना. आयदर सोनं म्हणजे बुलियन, आयदर गोल्ड, बुलियन कॉइन, और स्टँडर्ड मनी. और काय आहे, और स्टँडर्ड मनी. स्टँडर्ड मनी तुम्ही आधी पाहिलाय, आधीच्या स्लाइड मध्ये स्टँडर्ड मनी, कारण की त्याचं इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू काय सारखं असतं, म्हणजे इज ॲज गुड ॲज अ गोल्ड, बुलियन, है ना, और द स्टँडर्ड कॉइन. ठीक आहे. आता म्हणून आता जर बघितलं आपण तर हा काय होतो, 100% कन्वर्ट होतो. हा कागद एकदा आपण वटवायला गेलो तर तो 100% कन्वर्ट. कशात कन्वर्ट आहे, गोल्ड मध्ये. तो कशात कन्वर्ट आहे, गोल्ड. कोणी बॅकअप दिलाय, ट्रेझरीने बॅकअप दिलेला आहे, म्हणजे शासनाने बॅकअप दिलेला आहे, पूर्णपणे बॅकअप आहे. तो कागद विड्रॉल करा, जेवढं फेस व्हॅल्यू आहे तेवढ्याचं सोनं घेऊन जा, तेवढ्याचं सोनं घेऊन जा. क्लिअर कट, फुल्ली कन्व्हर्टिबल आहे. बरोबर आहे, राईट. याला आपण काय म्हणतो, रिप्रेझेंटेटिव्ह फुल बॉडीड मनी. याला काय म्हणतो, रिप्रेझेंटेटिव्ह फुल बॉडीड मनी. आधीची काय बघितलं होतं आपण, स्टँडर्ड मनीला
फुल बॉडीड मनी. का? कारण ते धातूच बनले. ज्या धातूमध्ये हे कन्वर्ट होणार आहे त्याच धातूचं ते बनलेलं आहे. आता हे कन्वर्ट होणार आहे म्हणून रिप्रेझेंट करते कशाला? त्या फुल बॉडीड मनीला. हे कोणाला प्रतिनिधी करते? त्या फुल बॉडीड मनीला. म्हणजे बा हे कन्वर्ट केलं तर तसंच पैसा मिळेल असं गृहीत धरलं जातं. USA ने एक गोल्ड सर्टिफिकेट काढलं होतं 1933 मध्ये. तर ते तशा प्रकारचं होतं. याच्यावर जे लिहिलं असेल डिनॉमिनेशन त्याचं तुम्हाला सोनं मिळून जाईल. त्याचं तुम्हाला सोनं मिळून जाईल. हा म्हणजे गोल्ड बॉन्ड नव्हे आत्ताचा. लक्षात ठेवा. गोल्ड बॉन्ड जेव्हा आपण कन्वर्ट करायला जातो तर सोन्याच्या ज्या तत्कालीन मूल्य आहे त्या तत्कालीन मूल्याचे पैसे मिळतात. गोल्ड मिळत नाही गोल्ड बॉन्ड मध्ये. डोंट बी कन्फ्युज. गोल्ड बॉन्ड मध्ये तुम्हाला गोल्ड मिळत नाही. त्यावेळेस जे गोल्डचं मूल्य असेल तेवढे पैसे मिळतील. इथे काय म्हटलंय? तुम्हाला गोल्डच मिळत. फुल कन्व्हर्टेबल आहे. गेटिंग द पॉइंट? ठीक आहे. दुसरं जर बघितलं कन्व्हर्टेबल पेपर मनी, हे आहे रिप्रेझेंटेटिव्ह. दुसरं आहे हे कन्व्हर्टेबल. म्हणजे याला 100% फुल बॅकिंग नाही आहे. 100% बॅकिंग नाही, फुल बॅकिंग नाही आहे. कशाचं? गोल्डचं, गोल्ड कॉईनचं, बुलियनचं याचं बॅकिंग नाही आहे. डिमांड नुसार परावर्तित होऊ शकतं. इट कॅन बी कन्वर्टेड इन टू द गोल्ड ऑन डिमांड, है ना, बट विथ कंडिशन्स. कारण की हे बॅकिंग 100% नाही आहे. इथे 100% आहे. तुमचं ते सर्टिफिकेट कुठे कन्वर्ट होईल? गोल्डमध्येच कन्वर्ट होईल. इथे मात्र तसं नाही आहे. तुम्हाला मागणी करावी लागेल मग ते कन्वर्ट होईल, है ना. म्हणजे काय आहे की इथे पॉसिबिलिटी आहे तुम्हाला पैसेही मिळतील किंवा गोल्ड पण मिळेल. ठीक आहे. तिसरं जर बघितलं आपण, जे आपण वापरतो ते आहे अरूपांतरित कागदी चलन. इनकन्व्हर्टेबल पेपर मनी. इनकन्व्हर्टेबल पेपर मनी म्हणजे तुम्ही जर सपोज टू बी हे नोट घेऊन गेले शासनाकडे आणि शासनाला म्हणलं मला गोल्ड पाहिजे, तर शासन म्हणणं हो बाबा देतो असं म्हण का? नाही. शासन म्हणा अबे गोल्ड घ्यायचा ना, तू दुकानात जा ना सोन्याच्या, माकडं कुठं आलास? लक्षात आलं का? दॅट मीन्स ट्रेझरी इज नॉट बॅकिंग. ट्रेझरी इज नॉट बॅकिंग. कोणत्याही प्रकारचं बॅकिंग नाही आहे ट्रेझरीकडून. कोणत्याही प्रकारचं बॅक. मग बॅकिंग नसलं तर कन्वर्ट होईल का? बॅकिंग नाही तर कन्वर्ट होईल का? इट कांट बी कन्वर्टेबल इन टू एनी स्टँडर्ड मनी ऑर द गोल्ड कॉइन्स ऑर एनी बुलियन. म्हणजे हे कन्वर्ट कुठेही होणार नाही. तुम्हाला पाहिजे आहे सोनं तर सोनाराच्या दुकानात जायचं आहे आणि तेवढ्या मूल्याचं सोनं घ्यायचं आहे. सरकार तुम्हाला देणार नाही. क्लिअर? ओके, राईट. आता हे कसं आहे? हे आहे गॅरंटी. हे काय आहे? गॅरंटी. विश्वासार्ह चलन आहे, प्रतिभूती चलन आहे. शासन म्हणतं मी हे गॅरंटी देतो का तू सोनाराच्या दुकानावर गेलास आणि जर सोनं जर 500 रुपये तू घेऊन गेला तर 500 रुपयाचं भेटत असाल तर तुला तो सोनं देईन. नाही दिलं तर मला सांग, मी त्याला पाहून घेईन. लक्षात आलं का? पण तू माकडं नाही याचं मागायला की दे रे बाबा सोनं. मी काही गॅरंटी दिलो नाही, पण मी हे गॅरंटी देतो जेवढं याच्यावर मूल्य लिहिलं आहे तेवढं बाजारात तुला वस्तू भेटत. गेटिंग द पॉइंट? दॅट इज प्रतिभूती पैसा. फिड्युशियरी मनी आहे. फिड्युशियरी मनी आहे, है ना. नोट इश्यूड बाय द सेंट्रल बँक. कोणत्या आहे? नोट इश्यूड बाय द सेंट्रल बँक. ज्या केंद्रीय बँका, जसं आपल्या इकडे RBI आहे, है ना, किंवा फेडरल बँक म्हणा, कोणी म्हणा, है ना. ज्या देशाची सेंट्रल बँक असेल त्या देशाच्या सेंट्रल बँकने ते इश्यू केलेले आहेत. कसं समजायचं ते बी महत्वाचं आहे. काही सेंट्रल बँकनच तर पाहायचं बाबा इथं सही कोणाची हाय. इथं सही तर 500 रुपयाच्या नोटावर काय दिलेलं आहे बघा. इथं इथं जर तुम्ही पाहता गव्हर्नर, राज्याचा नो, आता राज्याच्या मनाला लमचावा, राज्याचा नाही, RBIचा गव्हर्नर त्याची सही आहे बाबा. मस्त झालं, सही करायला भेटते. तुम्ही म्हणा वा नोटाला सह्याच करत राहा. बाबा तसा नाही का, छापून राहते, है ना. तर नोटावर आपल्याला सही दिसते कोणाची? गव्हर्नरची. जेवढ्या नोटांवर गव्हर्नरची सही दिसते ते कोणते झाले? इनकन्व्हर्टेबल पेपर मनी. अरूपांतरित कागदी चलन. हे काय आहे? नॉन कन्व्हर्टेबल आहे. याला काय म्हणतो आपण? फिड्युशियरी मनी. क्लिअर? राईट. मग आता गव्हर्नरच सही करते का? है ना? नाही बाबा.
आता आपल्याला दिसत की शासनही सही करते, ते आहे फियाट मनी. फियाट मीन्स पॉवर, लीगल पॉवर. फियाट गाडी, पॉवरफुल गाडी, तसं नाही का? फियाट मनी शासकीय अधिकाराने वितरित मुद्रा. इट्स सर्क्युलेटेड बाय द गव्हर्नमेंट ऑथॉरिटी. शासनाने म्हटलेलं आहे हे, आणि हे कोणी म्हटलंय? शासनाच्या वतीनं बँकाने म्हटलेलं आहे. कोण? बँका सर्व नाही, कमर्शियल नाही. कमर्शियल बँकांना कुठलाही अधिकार नाही. कोणत्या बँकाला आहे? सेंट्रल बँक. आरबीआय म्हणते घ्या रे बाबा पैसे, आणि त्याला मान्यता आहे म्हणून विश्वासार्ह. आणि इथं काय? शासनच म्हणते मी देत आहो पैसा, हा घ्या, है ना. हा पण कसा आहे? इनकन्व्हर्टिबल आहे, बॅकअप कुठलाच नाही सोबत. हे कसं आहे? लीगल टेंडर आहे. कसा आहे? लीगल टेंडर आहे, वैध चलान आहे. हा कसा आहे? तर हा आहे टोकन मनी किंवा रिप्रेझेंटेटिव्ह मनी आहे. हा कसा आहे? रिप्रेझेंटेटिव्ह मनी किंवा टोकन मनी. आपण पाहिला ना, लिमिटेड आणि अनलिमिटेड. ठीक आहे. आता बघा, 1 रुपये नोट इश्यूड बाय द गव्हर्नमेंट. कोण इश्यू करतं? 1 रुपयाची नोट. 1 रुपयाची नोट कोण इश्यू करतं? शासन, रिझर्व्ह बँक करत नाही. मग कसं ओळखायचं? हे बघा, सही. हे तुम्ही म्हणा फायनान्स मिनिस्टर. नाही बाबा, मिनिस्टर कोणत्या सह्या करत नाही. कोण करते? सेक्रेटरी. इथं लिहिलेला आहे वित्त सचिव, फायनान्स सेक्रेटरी. कोण करते? फायनान्स सेक्रेटरीची. म्हणून आयस बनाच्या फायनान्स सेक्रेटरी झाला तुमची सही. लक्षात आलं का? हा, तर सही फायनान्स सेक्रेटरीची इथं राहते. म्हणून हा 1 रुपयाचा नोट. हा काय करते? टोकन म्हणते ना. मग बँकेला सांगते बापू 1 रुपयाच्या डिनॉमिनेशन मध्ये तुला दशमान पद्धतीनं जेवढ्या बनवायच्या, छाप इथं लमछाल. 1000ची मी म्हणतो आज सरकारमध्ये 1000ची छाप. आरबीआय खटर 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 वाटून दिला. 2000 खटर 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 10,000 छाप न लमछाल. पण खरं तसं छापल्या जाते का? नाही, तो वेगळा मुद्दा आहे, तो आपण चर्चा करू कधीतरी. ठीक आहे. हा कॉन्सेप्ट क्लिअर? ओके. आता बघा, आपण बघूया पत पैसा. तिसऱ्या प्रकारचा पैसा, पत पैसा. बँक चलान. पत पैसा काय? बँक मनी. इट्स अ बँक मनी. बँक मनी मीन्स a form of money released, issued by banks. Which banks? Commercial banks. Which banks? Commercial banks. वाणिज्य बँकांद्वारा जे ट्रान्सफर केल्या जाते, जे इश्यू केल्या जाते, असं चलन जे मान्यता प्राप्त आहे, त्या चलनाला आपण म्हणतो बँक मनी किंवा क्रेडिट मनी. बँक मनी किंवा क्रेडिट मनी, है ना. हे 2 स्वरूपात येतात. एक आहे डिमांड ड्राफ्ट, धनाकर्ष, आणि दुसरा चेक, धनादेश. त्याचे वेगळे पण फॉर्म आहेत, पण हे 2 पॉप्युलर फॉर्म्स आपल्याला दिसतात. बघा, तुम्ही डीडी काढतो म्हणता, सिक्युअर्ड म्हणता, काय टेन्शन नाही. किंवा एखाद्याला चेक देता, आपण असा करतो, अकाउंट पे करून घेतो आणि चेक देतो. बरोबर आहे ना? देतो की नाही आपण चेक? तर हे जे 2 आहेत, हे कशाचे आहेत? कोणी इश्यू केले आहेत? कमर्शियल बँकेने. रिझर्व्ह बँकेने केलाय का? रिझर्व्ह बँक कधी चेक देते का? नाही. डीडी कधी देते का? नाही. तुम्ही डीडी काढायला बँकेत जाऊ शकता का? आरबीआय मध्ये? नाही. चेक टाकायला जाऊ शकता का? नाही. ते कुठे जातो? आपल्या बाजूच्या बँकेमध्ये, एसबीआय मध्ये, इंडियन बँकेमध्ये, पंजाब नॅशनल मध्ये जातो का नाही? कोणी मी रिझर्व्ह बँकेत चेक टाकायला चाललो, बाई ताडा इकडे ये बे, असंच म्हणू ना. कुठला रिझर्व्ह बँकेत आणला चेक? जमन का? नाही. ओके, गेटिंग द पॉइंट. बँक चलान और क्रेडिट मनी इज अ मनी issued by the commercial banks. Whether it is sanctified by the government, that means state? No. नाही. हे रिजेक्ट पण होऊ शकते केव्हा. म्हणून याला काय म्हणतो आपण? नॉट अ लीगल टेंडर. हा लीगल टेंडर नाही आहे, वैध चलन नाही आहे. वैध चलन नाही म्हणून फेकून देतो का? नाही. इट इज बिंग sanctified बाय द स्पेशल लॉज. हे स्पेशल लॉ मध्ये आहे. याच्या सँटिटी जी आहे ती फियाट सँटिटी नाही आहे. ओके. प्रदानाचे माध्यम स्वीकृती होणार किंवा नकार दिला जाणार असंच आपल्याला दिसून येतं, त्याला आपण म्हणतो. आणि क्रेडिट मनी जर पाहिलं, पत पैसा जर पाहिला, तर
क्रेडिट मनी इज अ क्रक्स ऑफ द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. जर क्रेडिट मनी नसता तर इकॉनॉमी अशी खुल्लीच नसते. ते कसं ते पुढे पाहू मनी सप्लायच्या ह्याच्यात. ठीक आहे. आता बघा शेवटचा केन्स भाऊ आहे. केन्स भाऊनं आपलं वर्गीकरण केलंय खूप सुंदर. तो म्हणतो खात्याचा एक पैसा असतो आणि दुसरा असतो योग्य पैसा, मनी प्रॉपर, है ना. मनी ॲज अ कमोडिटी आणि मनी ॲज अ अकाउंट. लक्षात आलं का? मनी ॲज अ कमोडिटी अँड मनी ॲज अ मेजर ऑफ अकाउंट. पैसा जर पाहाल तिथे मी सांगितलं मेजर ऑफ अकाउंट, है ना. तर अकाउंटिंग करताना कोणता पैसा घ्यायचा त्याच्यावर मनी ऑफ अकाउंट, है ना. आणि प्रत्यक्षात ट्रान्झॅक्शन करताना कुठला पैसा वापरायचा, जो प्रत्यक्षात ट्रान्झॅक्शन करताना आपण पैसा वापरतो त्याला मनी प्रॉपर. उदाहरणार्थ इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स एखाद्या देशाचा जीडीपी काढतात. तर तो कशात काढतात? डॉलरमध्ये. भारताचा जीडीपी काढला डॉलरमध्ये. आणि भारतामध्ये आपण जेव्हा पैशाची देवाणघेवाण करतो तर डॉलरमध्ये करतो का आपल्या रुपयामध्ये करतो ना. आपण इथे रुपयामध्ये करतो आणि मात्र इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन डॉलरमध्ये त्याचं अकाउंटिंग करतात. तर अकाउंटिंग पर्पजसाठी, कुठल्याही बाबीच्या अकाउंटिंग पर्पजसाठी जो करन्सी वापरला जातो त्याला मनी ऑफ अकाउंट म्हणतात. कर्ज, किमती आणि सर्वसाधारण क्रय शक्ती दर्शविली जाते म्हणजे अकाउंटिंग पर्पजसाठी वापरला जाता. अ मनी इन विच द डेप्स, है ना, प्राइजेस अँड जनरल पर्चेसिंग पॉवर इज एक्सप्रेस इज कॉल्ड एज अ मनी ऑफ अकाउंट. आणि योग्य पैसा म्हणजे प्रत्यक्षात खर्च करणारा पैसा. करार किंवा कर्ज प्रत्यक्षात ज्या पैशात निकाली काढली जातात, the actual money in which the contracts or debts are settled are called as a money proper. Every country for its internal economic transactions use a money proper. भारताचा रुपया, अमेरिकेचा डॉलर, बरोबर आहे, राईट. आपलं ब्रिटन बघा तर ब्रिटन आपला पाऊंड, है ना. जर्मनी बघा तर जर्मन मार्क. प्रत्येक जण आपलं वापरतं. फ्रान्स आपलं वापरतं, आपलं स्वतःचं करन्सी. जो देश स्वतःची करन्सी वापरतो स्वतःच्या अंतर्गत कारभार चालवण्याकरता त्याला काय म्हणतो आपण? मनी प्रॉपर. त्याला काय म्हणतो आपण? मनी प्रॉपर. हा जो इंटरनॅशनली वापरला जातो दॅट इज अ डिफरंट इंटरनॅशनल मनी. डॉलर इज अ इंटरनॅशनल मनी. ठीक आहे. आता इथे अकाउंटसाठी मात्र इथे डॉलर वापरला गेला. केव्हा झालं? जर्मनीने जो आहे फर्स्ट वर्ल्ड वॉर नंतर असा उपयोग केला होता. त्याचं सर्व अकाउंटिंग सगळं कशात व्हायचं? डॉलरमध्ये व्हायचं. पण प्रत्यक्षात मात्र खर्च कशात व्हायचा? डिशमार्क मध्ये व्हायचा आणि याच्यामध्ये व्हायचा. हा झाला मनी प्रॉपर जर्मनीचा आणि हा झाला मनी ऑफ द अकाउंट. क्लिअर? लक्षात आलं? काही कॉन्सेप्ट क्लिअर झाले? मला वाटतं वर्गीकरण खूप डिटेलमध्ये समजून सांगितलंय. काहीच अडचण नाही. वाटत असेल तर पुन्हा ऐकून घ्या. पर्यायी शब्दावली लक्षात घ्या. इकडचे तिकडे घुसवल्या जाते मग लोचा होते, है ना. आणि असा कॉन्सेप्ट क्लिअर झाला की सोपे प्रश्न तर नाही का? बरोबर आहे. यास अभ्यास करता बाबा. तुमच्या अभ्यासाला नो चॅलेंज. एवढे बोर व्हिडिओ पाहता म्हणजे अभ्यास करता. मग तुमच्या अभ्यासाला ऑल द बेस्ट.